मी सगळेले ज्येष्ठा गौरीची कथा सांगते. पूजा अर्चना आरती झाल्यावर ज्येष्ठा गौरीची कथा ऐकल्यानं आपल्याला पूजेचं फळ मिळते आणि आशीर्वाद मिळतो. तर चला ऐका ज्येष्ठा गौरीची कथा. सर्वजण कथा नक्की 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 ऐका. एका गावात एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. एका भाद्रपद महिन्यात घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या. हे ब्राह्मणाच्या मुलांना समजले. त्यामुळे घरी येऊन आईला ब्राह्मणाची मुलं विचारू लागले की आपण आपल्या घरी गौरी का आणत नाही. त्यावेळी त्यांची आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून आपण काय करू. तिची पूजा अर्चना आरती केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा, बाजारातील सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे मी गौरी आणीन. मुले लगेच आपल्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, बाजारात जाऊन घावन घातल्याचे सामान घेऊन या, म्हणजे आई आपल्या घरी गौरी आणन. हे ऐकून वडिलांना खूप वाईट वाटले की आपली सोन्यासारखी मुले आहेत, पण आपण त्यांचे हट्ट पूर्ण करू शकत नाही. कोणाकडे काही मागायला जावे तर मिळत नाही. गरिबी पुढे काहीही उपाय नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून तो गरीब ब्राह्मण उठला आणि एका तळ्याच्या काठी जीव द्यावा असा निश्चय करून गेला. अर्ध्यापर्यंत गेला असेल तो वर संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण त्याला भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली म्हणून तिने विचारले. त्यावेळी ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले आणि बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्यामुळे ब्राह्मणाने त्या म्हातारीला घरी आणले. घरी आल्यावर ब्राह्मणाच्या बायकोनं ब्राह्मणाला विचारले की या पाहुण्याबाई कोण आहे. तर त्यावेळी ब्राह्मणाने सांगितले की माझी आजी आहे. त्या ब्राह्मणाची बायको मग घरात गेली आणि आंबील करण्यासाठी मडकं उघडलं. त्यावेळी तेव्हा ते मडकं कण्यानं भरलेलं ब्राह्मणाच्या बायकोला दिसलं. तिला फार आश्चर्य झाला. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे ब्राह्मणाला सांगितली. त्यालाही फार आनंद झाला. पुढे तिने पुष्कळ त्या कण्यांपासून पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने झोपले. सकाळ झाली तशी त्या म्हातारी आजीने ब्राह्मणाला हाक मारली, मुला, मला तुझ्या बायकोला आंघोळ घालायला सांग आणि आज घावन घातले कर. नाही म्हणू नकोस, रडगाणे गाऊ नकोस. त्यामुळे ब्राह्मण तसाच उठला आणि आपल्या बायकोला सांगायला लागला की आजीबाईंना आंघोळ घाल. बायकोला असं सांगून ब्राह्मण भिक्षेला गेला. त्याला त्या दिवशी खूप भिक्षा मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला फार आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. सगळे आनंदाने जेवले. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारून उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. त्यावर ब्राह्मण म्हणाला, आजी, दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार, म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरून जाईल. त्यांचे तू दूध काढजो. ब्राह्मणाने त्या आजीने सांगितल्याप्रमाणेच केले आणि गाई म्हशींना हाका मारल्या. त्याचबरोबर गाई म्हशी धावत आल्या आणि ब्राह्मणाचा कोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले आणि दुसऱ्या दिवशी खीर केली. मग संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मला आता पोचते कर, मला नेऊन दे आता. तिकडे ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचते कशी करू. तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणत होतास ना, ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावे असा काही उपाय सांग. त्याबरोबर त्या आजीने सांगितले की तुला येताना मी वाढू देईन. ती साऱ्या घरभर टाक, हुंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कधी काहीही कमी पडणार नाही तुला. ब्राह्मणाने तिचे ऐकले आणि तसेच केले आणि तिची पूजा केली. तिने आपले गौरीचे व्रत त्याला सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जाऊन 2 खडे आणावे, ऊन आणि पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. पहिल्या दिवशी घावन घातले, दुसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाशिणीची ओटी भरावी, जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. असे व्रत आजीने ब्राह्मणाला सांगितले. चला समोताबाई, मस्त झाली पूजा आणि ज्येष्ठा गौरी बी मस्त आणली तुम्ही. सगळे एकदम बरोबर मस्त झाला. एकदम शांततेने आनंदानं कथा गीता मस्त, बिलकुल चांगलं. एकदम मन प्रसन्न झाला समोताबाई. आमच्या घरी तर काही नाही, पण तुमच्या घरचं पाहून, तुमच्या घरी आम्ही सहभागी होऊन मन प्रसन्न झालं. बा, मस्त छान वाटलं. हो, हे पहा आता उद्या लवकर यायचा. बलावाची वाट नको पाहायचा गड्या. आता सांगतो मी, मंजुळा तुले बी आणि दर्शूची माय तुले बी मी तुम्हाला सांगतो, बलावाची वाट पाहू नका. उद्या घरी आपल्या लवकर या, सकाळच या. उद्या आपल्या महालक्ष्मी जेवतात.
हो आम्ही येऊन जाऊ ना, लवकरच येऊन जाऊ. आणि हा हो समोताबाई डोली येत होती काय ना, आली नाही काय? तिच्या सासूनं मना केलं बाई, घरची लक्ष्मी माझ घरी पाहिजे म्हणे. तिच्या बी घरी आहे ना गणपती गौरी सर्वच आहे. घरचं सोडून घरचा कार्यक्रम सोडून घरचं सगळं सणवार सोडून तुमच्याच घरी पाठवून देऊ काय म्हणे, अशी म्हणे. मग काय जितपणा करतं, काय हे करतं जबरदस्ती. बरं बा म्हणलं ठीक आहे, राहू द्या. नाही तर जात होता मोहन, जातो म्हणे आई ना घेऊन येतो म्हणे. बरोबर आहे समोताबाई, त्याचं बी बरोबर आहे. तर त्याच्या घरी आहे म्हणता गणपती महालक्ष्मी, तर त्याच्या घरचं सोडून इथं कसं पाठवून दिले, बरोबर तर आहे ना. हो मलाही वाटलं, मलाही तसंच वाटलं. ठीक आहे म्हणलं, बरोबर आहे म्हणलं, राहू द्या म्हणलं. आता ते आपल्या घरची नाही त्याच्याच घरची झाली, ठीक आहे म्हणलं. पण असं वाटलं मनाले, हुरदुक होती मनाले, उत्सुकता होती का पोरगी आली असती घरी तर अजून मस्त चांगलं लागलं असतं, त्याच्यानं मी आणत होती. पण आता राहू दे, आपण आहो ना एवढ्या जणी, मस्त मस्त करू आपण महालक्ष्मीचे जेवण विसर्जन सर्व. हो आहे ना, ती सुना काजल कुठे गेली का ते अमाय? आहे ना, ते आहे ना. आता गणपती उठत तरी नाही जात ते आहे. चला बस समोताबाई, ठीक आहे, येतो आम्ही. येऊ मग उद्या करून घेऊ. हो लवकर ये सगळ्या, हो वाट नको पाहायला लाव जा. हातोमिरी करून घेऊ. लवकरच येतो ना समोताबाई, आज लवकरच येतो. तुम्ही ह्या 4 जणी, आम्ही 2 जणी, 6 जणी, बात होऊन जाते, 1 घंट्यात होते. हो चला आता करा तयारी उद्याची. काय काय पकवानं बनवतात हा, तिघेही मिळून आता दिवसभर बनवून घ्या पकवानं. बरं आता बाई, मी काय म्हणतो का, आता महालक्ष्मी जेवण चांगलं धुमधडाक्यात द्यावं काय, करावं काय धुमधडाक्यानं? म्हणजे तुम्ही बी तुमच्या बहिणीले, तुमच्या वहिनीले, दादाले, सरेले बोलावा. मी बी आईले, बाबाले बोलवतो, बिंदुताई बी, असे सगळे परिवार गावातले लोक, मोहल्ल्यातले, असे सगळे धुमधडाक्यानं जेवण देवा काय? आता यायला विचारा लागन ना. मग आता आपल्यालाच होईल का? मग किराणा आणा लागन, तयारी किती करायला लागते. हा तर मग हे माणसाला विचारा लागन ना, तेव्हा तर होईल. मग बाकी एका दिवसात तयारी होते. 4 जण 3 जण लागले का? झालं का आई, झाली का पूजा पाठ? वाढा मग जेवून घेऊ आता. हो झाली पूजा पाठ, सर्व झालं, मस्त झालं सगळं. आणि हे पाहती गई आहे का, आता उद्या महालक्ष्म्या जेवतात. तर हे ललिता म्हणते का धुमधडाक्यानं देवा बा महालक्ष्म्या जेवण, म्हणजे परिवार, तिचा परिवार, महापरिवार असे सगळे बोलवा, आणि मोहल्ल्यातले लोक. तुमचं काय मत आहे का, करू काय, करावं काय असं? काही हरकत नाही आई, बरोबर आहे. दे, जेवढं आपण अन्नदान केलं ना तेवढं चांगलं. हो देऊन देऊ, काही हरकत नाही, काही नाही होत. आपला किराणा घरीच आहे आपला. इच्छा इथून 2 थैले भरले किराणा घरी. आणि दादा आहे, दादा गेला मार्केटात का भाज्या घेऊन जाते, भाजीपाला झालं. आणि ती चौघ्यातून जणी आहे, तुम्ही स्वयंपाकाले करून टाकजा स्वयंपाक. नाही का दादा बाबा, कसं बरोबर तर आहे ना? एवढे जण आहो आपण घरी, तर बात तर एका दिवसात तयारी होते. 4 जण 4 कामं करून घ्या, बाया आहे तर घरचं करते, स्वयंपाक पाणी करते त्या. आपल्याला फक्त बाहेरचं आणून द्यायचं आहे त्याला, झालं नाही का आहे? हो तशीच तर म्हणतो मी. ठीक आहे मग समोर, आता तुमची इच्छा आहे पुरी करून द्या. चला करा मग, काय काय आणा लागते सांगा मग, काय ठेवा मग जेवणामध्ये, काय ठेवा. हो आई, ते पहिले डिसाईड करून घ्या, तो निर्णय पहिले घेऊन घ्या की जेवणामध्ये काय ठेवायचं आहे. तसं मग बाहेरून आणाले बरं होते, भाजीपाला काय आणायला लागते ते बरं होते मग आणाले. आता तू म्हणतो धुमधडाक्यानं करावं, ललिता सांग मग आता काय करावं. सांग बिंदू, तू बी सांगा काय ठेवावं जेवणात काय ठेवावं. आता बाई मस्त गणपती बाप्पा बी आहेत आता, मस्त कोहळ्याची भाजी, खीर आणि पुऱ्या आणि कढी डाळ होऊन जाते, जमलं. बरोबर आहे सुनबाईचं, एकदम बरोबर आहे. असंच ठेवा, असाच मेनू ठेवा. आणि जलेबी ठेवून घ्या मग. नाही आता बाई आपल्याला जमून काय जलेबी काढणं? बरं ठीक आहे, जलेबीसाठी एक आचारी सांगून देऊ, जलेबी काढायसाठी. चालेल ना? हो जमते, जलेबी काढायसाठी आचारी असला का तोच भाजी बी करून देते. मग आम्हाला काय फक्त पोळ्याच करणं आहे. मग पुऱ्या पीठ भिजवल्यानं तळल्या पुऱ्या हेच आहे मग. आणि ह्या बी आहेत ना 2 जणी, ते दर्शूची माय आणि मंजुळा, ते आहेत करू लागाले. आम्ही घरच्या 4 जणी आहेत, होऊन जाते. एक आचारी सांगून द्या, बस होऊन जाते मग. ठीक आहे मग, वाढा आता जेवाचं वाढा. आणि कोणाकोणाला सांगतात कोण करू सांगून द्या, बोलवून द्या. वाडा बरोबर 2 तिघे मिळून पटापट वाडा जेवून घ्या. मी तिकडे फोन करून देतो माझ्या बहिणीले, माझ्या भावाले. मग तुम्ही तुमच्या माहेरात फोन करून दे जा. हो आता बाई ठीक आहे. हॅलो, हा बोल समोताबाई बोल. वाटलंच मले का तुझ्या फोन येईन म्हणून. हा मला नक्कीच होतं तुझ्या फोन येईन म्हणून. बोल, कधी येऊन राहिली? मी नाही येऊन राहिली व, तुले आमंत्रण देवाले फोन केली मी. महालक्ष्मीचं जेवण आहे तर ये तू माझ्या घरी. तुला आमंत्रण देऊन राहिली मी. महालक्ष्मी आव्हान केलं, मी महालक्ष्मीचं आव्हान केलं. आता उद्या महालक्ष्मी जीव घालतो, तू आव्हान करतो, ये तू माझ्या घरी. माय खरंच काय व समोताबाई धुमधडाक्यानं करून राहिली काय महालक्ष्मी जेवण?
गणपती आणली आणि गणपती जेवण बी मग धुमधडाक्यानं करशील का? पाहू आता पुढचं. आता महालक्ष्मीचं जेवण करू दे ना धुमधडाक्यानं. मग गणपतीचं पाहू. गणपतीला टाइम आहे 4-5 दिवस. येतो उद्या. सगळ्याला घेऊन या पुरा परिवार. माय नाही जमत व समोता बाई मा घरी कोणीच नाही. माई सून जाऊन बसली माहेरी. तिले म्हणलेच तरी नको जाऊ. महालक्ष्मीला गेली ते माहेरी. आजच गेली ते बी. आता मी इथचं मा घरचं मग पाहू. दोघाही बाप लेकाचा स्वयंपाक कधी ती साई येऊ तर समोता बाई समजून घे. नाही येत मी. पाहिजे मी पुरण दे की. असं तू सून गेली का माहेरी? हो महालक्ष्मी आहे त्याच्या घरी. बरं ठीक आहे. मग जसा टाइम भेटन तशी ये जो. तू सून घरी आल्यावर कधी बी गणपती दर्शनाला ये जो. गणपती उठे तोपर्यंत येऊन जाईन ना तू सून. तर गणपती उठूनच येईन काय मग आता डायरेक्ट? काय माहित आता गणपती उठल्यावरच येते का काय तो. ठीक आहे काही हरकत नाही. मी राकेशच्या हाती तो येतच राहते ना. राकेश तिथं राकेशच्या हाती मी प्रसाद पाठवून देईन तुझ्या घरी. नाही आली तर चालते. आपलं घर लागलं सारायले. आपलं सोडून दुसऱ्याच्या घरी कसे येतील. ठीक आहे मी राकेशच्या हाती प्रसाद पाठवून देईन. हो तसं करजो. प्रसाद देजो पाठवून. हो ठीक आहे. झालं हे नाही येत. नाही येऊ आली तर प्रसाद देईन पाठवून राकेशच्या हाती. आता मा भावाले फोन करतो आता. ते तर येतीनच. हॅलो. हो दादा मी समोताबाई बोलून राहिली. मी समोता. हा बोल ना. बोल बाई बोल. काय म्हणत होती? मी म्हणतो आपल्या घरी गणपती आले. महालक्ष्मी बी आल्या. ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी. तर उद्या म्हटलं महालक्ष्मी जेवण आहे. तर दोघे जण येऊन जा तुम्ही. वहिनी कुठे? वहिनी आहे ना. आहे ते बी आहे. तर पाय तुला आमंत्रण देतो मी दादा. उद्या आपल्या घरी येऊन जा वहिनीले घेऊन. त्या वहिनीले फोन त्याला बी देतो सांगून. नाही तर म्हणान का मला नाही सांगितलं बा. तुम्हालाच सांगितलं म्हणान. हो आवाज देतो समोता थांब. कारभारीन कारभारीन. काय म्हणता व? कारभारीन काय होय? काय पाहिजे आता? फोन घे. समोताबाईचा फोन होय. तुझ्या संग बोलतो म्हणते. घे. मा संग बोलली. तुझ्या बी संग बोलतो म्हणते. घे बोलून घे जराशी. अमाय आणा द्या. काय म्हणते आता समोताबाई? बोला ननदबाई. बरी आठवण काढली बा. मी म्हणली का भुलल्याच काय बापा? नाही वहिनी मी नाही भुलत बापा. मी कोणालाच नाही भुलत. तुम्हीच भुलल्या. तुम्ही तर एक फोन नाही केला तेव्हाचा. आम्ही निघून आलो तेव्हापासून एक फोन नाही केला तुम्ही. आता काय फोन करा म्हटलं म्हणून केले नाही. बोला कसं काय काम काढलो? आपल्या घरी गणपती आले आणि त्याच्याच संग आपल्या घरी ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी बी आल्या. महालक्ष्मी बी आल्या. तर उद्या महालक्ष्मी जेवण करण्याचं ठरवलं आम्ही सगळे मिळून. तर तुम्हाला आमंत्रण देतो वहिनी. येऊन जा आपल्या घरी. असं मस्त केलं पाहिजे. काही ना काही केलं पाहिजे. अन्नदान केलं पाहिजे. बरं ठीक आहे. उद्या यावं लागते काय? बरं येतो मग. आम्ही येतो. दोघे येतो. आम्ही काय मना करतो काय? येतो. हो चला मग ठेवतो. या ठीक आहे. हो ननदबाई ठेवा. ठीक आहे. येतो आम्ही. दादा तू किराणा घेऊन ये. मी एकटा काय आणू? मदन दळण आणू का भाजीपाला आणू? गोंधळ नको करा. एक बोला. कोण काय बोलते काही समजूनच नाही राहिलं माहिती. तो म्हणते थे आण. तो म्हणते थे आण. शांतता ठेवा. एक बोला. चांगला निर्णय घ्या. कोण काय आनंद बाबा. हे पहा आपल्याच दुकानातून मी किराणा घेतो आणि आपल्या दुकानात नसला तर मी तिकडे जाईन. मग तिकडून घेऊन येईन काही 2-3 सामान. असं करणं मग मदन. आपल्या दुकानातून किराणा काढून घे. तिथंच राहू दे थैले. इथच्या इथं दुकान आहे. कधी बी थैले घरी आणून आपू शकतो आपण. तिकडेच चाल पहिले. जे नाही भेटलं ते तिकडे चाल पहिले. गाडीत आपण दळण बी घेऊन येऊ संगमंग 2 जण आणि भाजीपालाही संगमंग घेऊन येऊ. बाबा कसं जमते नाही का? मी एकटा मी दळण आणू का भाजीपाला घेऊ? तिथं दळणापाशी बी थांबावं लागेल एकाले. दादा पण मला किराणा काढायला टाइम लागेल म्हणतो. काय होय? कायचा गोंधळ होय? काय झालं मला सांगा. पाय बरं समजून नाही राहिलं येईल. कोण काय आणून? तो म्हणते मी काय आणून. तो म्हणते मी काय आणू. काय एवढे जण आहे तरी बापा मी काय आणू. हे पहा असं करा मोहनचे बाबा तुम्ही जा. तुम्ही फक्त एक काम करा. तुम्ही आचारी पहा. फक्त एक आचारी पहा. हे काम तुमचं. ठीक आहे. बात आचारी जातो ना. पाय तुम्ही उद्यासाठीच लागल ना. ठीक आहे. तेवढं तर होतेच आपल्याला. बरं मग मदन आपल्याच दुकानातून किराणा घ्यावा लागते. आपल्या दुकानातून किराणा रातच्यानं दुकान बंद करताना बी आणून ठेवला तर चालते. तुम्ही दोघंही भाऊ जा बाजारात. एक जण दळणापाशी थांबा. दळण करून घ्या आणि एक जण भाजीपाल्याला जा. भाजीपाला घेऊन घ्या आणि संग मग घरी घेऊन या. तसंच तर म्हणून राहिलो येईल. तर मदन म्हणते मला किराणाच आणायला टाइम लागेल म्हणते. किराणा पाहायलाच टाइम लागेल म्हणते. मोहन म्हणते मी दळणापाशी थांबू का मी भाजीपाला आणायला जाऊ. बरोबर आहे ना मदन. मोहनचं बरोबर आहे ना. दळणापाशी बी थांबा लागेल ना. कसं देते दळून कसं नाही. तू दळणापाशी थांबतो तर तो भाजीपाला घेईन.
ठीक आहे. चाल दादा मग. हो चाल. जातो मग मी सांगून देतो आचारी, मग तिकडून वावरात चालला जाईल. हो ठीक आहे. आणि तुम्ही व काय पाहून राहिल्या गेले ते त्याच्या कामोकामी लागल्या तर तुम्ही केले तयार? काय पकवान बनवायचं ठरवलं? काय बनवून राहिले? आता बाई आता काय करायचं आहे? अनारसे, करंजा, लाडू, अजून शक्करपाडे हेच बनवायचं आहे आज. मग बाकी ताजं ते प्रसादाचं जे राहते पकवान ते तर उद्या बनवू. मग आता सामान लागन ना, किराणा येईन तेव्हाच आम्ही बनवू शकू. घरात काहीच नाही का? हाय आता बाई, पण ते थोडं थोडं आहे. थोडं पाव उरला मागचा किराणा. आता ते कायले प्रसादाले महालक्ष्मीसाठी कायले ते वापरात आणू? आता नवीन कोराच वापरण ना. आता येऊ देतो मग आम्ही बसतो बरोबर अर्ध्या रातपर्यंत तिघे जणी बनवत होऊन जाते. बरं ठीक आहे. फोन केल्या? आमंत्रण देऊन द्या ना. आमंत्रण दिलं का पहिले? मी आता दिले बा. हो आता जेवण झाले नाही यायचे, आता गेले. आता आम्ही फुरसत आता देतो थोडासा फोन करून सगळ्याले. हो करा. चला वा लागा कामी जा. चला या महालक्ष्मी जेवणाला या. चला. आता बाई मा शिवाय यायची काळी नाही हालत. आणि म्हणते मग आमची सासूबाई काहीच नाही करत म्हणते. जेवढं मी करतो ना तुमच्यानं होत नाही हो. हा माय तर महत्वाचं काम आहे.